शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जळगावात अत्यंत आक्रमक आणि धगधगत आंदोलन पाहायला मिळाले। ज्या 6 खासदारांनी पक्षाशी आणि उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी केली त्यांच्या विरोधात जळगावची शिवसेना रस्त्यावर उतरली आहे। पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। छत्रपति शिवाजी महाराज की उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राऊत साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पोरा बाळांच्या शपथी घेणाऱ्या गद्दारांचं करायचं काय? अरे देवाच्या खोट्या शपथी घेणाऱ्या गद्दारांचं करायचं काय? साहेब तुम आगे बढ़ो। सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। आज खऱ्या अर्थाने ज्या महाराष्ट्राला ह्या गद्दारांनी कलंक लावला अशा गद्दारांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही समस्त शिवसैनिक इथं जमा झालेलो आहोत। अहो खऱ्या गोष्टीचा खेद असा वाटतो, स्वतःच्या पोरा बाळांच्या शपथी घेतल्या नालायकांनी आणि उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला। यांनी गद्दारी केली आणि आज यांच्या तोंडावर चपला मारून काळी शाई मारून आम्ही त्यांचा आज निषेध व्यक्त केलेला आहे। तसेच या महाराष्ट्रात खरा दोस्त काय असतो, खरा निष्ठावंत काय असतो, असा ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आज स्वतःचा झेंडा लावला, या शिवसेनेचा झेंडा लावला, असे सन्माननीय संजय राऊत साहेब यांचा आज आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने संजय राऊत साहेब, आम्ही इथं सर्वांनी घोषणा दिल्या, संजय राऊत साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। 100 दाऊत आणि एकच निष्ठावंत संजय राऊत आज या आंदोलनाच्या माध्यमातून, जळगावकरांच्या माध्यमातून आम्ही या गद्दार खासदारांचा इथं निषेध व्यक्त करतोय। जय महाराष्ट्र। आजचे 6 खासदार यांनी बंडखोरी केलेली आहे, पैशासाठी हे मिंदे सरकारमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यातला एक जो खासदार आहे तो संजय पाटीलला, दिना पाटीलला मला सांगायचं आहे की पत्रकार हे सगळ्या महाराष्ट्राचे ऑल चौथा खांब म्हणून असतात। ते तुमच्यासाठी तुम्हाला सगळे गोष्टीने पुरवतात, पुढे येतात, तुमच्या पूर्ण बातम्या तुम्हाला मोठं करणारे ते पत्रकार असतात। त्यांच्याबद्दल तुम्ही अशी शिवीगाळ केली आहे, त्याबद्दल मी तीव्र निषेध महिला आघाडीकडनं करते आणि त्यांना त्यांची जागा पुढच्या निवडणूकमध्ये दिसणार आहे। एकही खासदार आता निवडून येणार नाही याची आम्ही आता खबरदारी घेणार आहोत। आणि त्या दुसरा विषय असा आहे की त्याने आमच्या संजय राऊत साहेबांना एकेरी भाषा बोलून शिवीगाळ केली, म्हणून आम्ही दुग्धाभिषेक करून राऊत साहेबांना आम्ही आज शुद्ध केलेले आहे आणि आम्ही आज मोर्चा निष्पन्न केलेला आहे। जय महाराष्ट्र।